बालविवाह मुक्त भारत अंतर्गत काल 27 नोव्हेंबर रोजीच महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते या मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आणि या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रात संगीता गायकवाड या अस्मिता इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट यांच्या मार्फत देखील या ठिकाणी काम सुरू आहे. आज त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील ज्या काही वेगवेगळ्या शालेय असतील, कर्मचारी असतील, यांच्यासोबत संवाद साधून त्यांनी जे आहे या कामाला सुरुवात केलेली आहे. 3 दिवस हे काम सुरू असणार आहे, ही मोहीम चालणार आहे. त्या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मॅडम, मला सांगाल की ही योजना कालपासून सुरुवात करण्यात आली, परंतु या अगोदरही आपण या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करताय, तर कुठलं कुठलं काम आपल्या या संस्थेच्या मार्फत होते, काय सांगाल? मी संगीता गायकवाड, अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट, यवतमाळ. आमचं जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये काम सुरू आहे आणि कालपासून ही जी मोहीम आहे सुरू झालेली आहे, याचं जे उद्घाटन माननीय अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते झालेलं आहे. बालविकास मंत्री आहेत त्या, आणि त्यांनी याचा शुभारंभ केला. हा जो शुभारंभ केला पूर्ण देशव्यापी चळवळ कशी उभी राहता येईल त्या अनुषंगाने याचा शुभारंभ झालेला आहे. आणि याला पाठिंबा माननीय नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे. आणि ही चळवळ आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्हाला कशी उभी जोमानी करता येईल हा प्रयत्न आमचा आहे. आणि म्हणून येत्या 3 दिवसात 27 नोव्हेंबरला याचा हा जो दिवस आहे हा ऐतिहासिक दिवस म्हणून नोंद घेतला जाणार आहे. कारण 27 नोव्हेंबरला या शुभारंभाची सुरुवात झाली. 27, 28, 29 3 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे. 27 तारखेला जो आहे संपूर्ण शासकीय पातळीवरचे जेवढे काही विभाग आहेत त्या विभागामध्ये हा कार्यक्रम राहणार आहे. प्रत्येक विभागामध्ये याची शपथ घेतल्या जाणार आहे आणि या शपथीच्या माध्यमातून शासकीय अधिकाऱ्यांना त्याची जाणीव करून देण्यात येणार आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये बालविवाह याला प्रतिबंध कसा करता येईल ह्या विषयावर त्याची शपथ राहणार आहे. मला सांगाल की हे जे बालविवाह रोखण्यासाठी अगोदरही कायदे होते, परंतु यात पुन्हा जनजागृती करण्यासाठी कालपासून जी योजना म्हणजे मोहीम राबवण्यात येत आहे, यामध्ये काही उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहेत का? आणि सर्व आतापर्यंत जिल्ह्यात किती बालविवाह जे आहेत ते रोखले गेलेत, त्याबद्दल काय सांगा? हा बालविवाह कायदा होता पण तो अंमलात आलेला नव्हता आणि बऱ्याचदा लोकांना कायद्याचं ज्ञान जे होतं ते ज्ञानही नव्हतं. आणि ज्ञान नसल्यामुळे दुसरं कायद्यांमध्ये काही बदल जे झालेले आहेत ते बदल आता 2015चा कायदा आहे त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. तर या कायद्याच्या अनुषंगाने काही घडामोडी पण त्याच्यामध्ये घडून आलेल्या आहेत. दुसरं, बुलढाणा जिल्ह्यामध्ये बालविवाह आहेत पण बऱ्याच प्रमाणात ते दिसून येत नाही. आणि म्हणून लोकांना जर आपण अवेअर केलं की हा बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे आणि त्याच्यावर कार्यवाही होऊ शकते, याची जर जाणीव लोकांना झाली तर निश्चितच बालविवाह बंधनासाठी प्रतिबंध बसू शकतो. मला सांगाल की ग्रामीण भागातच मोठ्या प्रमाणात जे आहेत बालविवाह होत असतात, ते बरेचसे त्याचे प्रकरण देखील बघितले गेले. हे रोखण्यासाठी ग्राम पातळीवर कशा पद्धतीचं काम संस्थेच्या अंतर्गत केलं जाते? ग्राम पातळीवर संस्थेच्या अंतर्गत काम जे केलं जातं, गाव पातळीवर जे व्हॉलेंटियर्स आहेत त्याच्यामध्ये आशा वर्कर आहे, त्याच्यानंतर अंगणवाडी सेविका आहे, सरपंच आहे, सचिव आहे, बचत गटांच्या महिला आहेत. यांच्या माध्यमातून आम्ही यांना स्वयंसेवी सेवक म्हणतो आणि यांना अवेअर करून गावागावामध्ये महिलांच्या मीटिंग घेऊन, मुलींच्या मीटिंग घेऊन, शालेय कार्यक्रम घेऊन, शिक्षकांना याच्यामध्ये सहभागी होऊन आम्ही हा प्रतिबंध करण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहे. आणि आम्हाला त्याच्यात यश पण आलेलं आहे. आम्ही 2023-24 मध्ये आत्ता या नोव्हेंबरपर्यंत 54 बालविवाह रोखलेले आहेत. मला सांगाल की सातत्यानं बालकांचे बालविवाह या संदर्भामध्ये ज्यांच्याकडे जी जबाबदारी दिली आहे ग्रामीण भागात, त्यांच्याकडून तक्रारी म्हणजे समोर येत नाहीत किंवा ते लोक धधावत नाहीत. जरी त्यांच्यावर आपण जबाबदारी दिली असली तरी बऱ्याच वेळेस ते विवाह झाल्यानंतर ह्या माहिती समोर येतात. मग अशामध्ये ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांच्यावर काही निर्बंध घातले जातात का, किंवा त्यांना कुठले तरी त्यांना निर्देश दिले जातात का? हो, त्यांनाही तसे निर्देश आहे. आणि कसं आहे, गावामध्ये बालविवाह होतात त्याच्यासाठी आमच्या संस्थेने सुद्धा लग्न
समजा या वर्षामध्ये लग्न जुळले तर चाइल्ड मॅरेज रजिस्टर आम्ही ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये ते नोंद करायची आहे आणि नोंद केल्यानंतर त्याच्यात जन्मतारखेपासून पूर्ण मुलाचा बायोडाटा आणि मुलीचा पण बायोडाटा असतो. त्याच्यात आम्हाला त्याच्यात आयडेंटिफाय करता येतं की मुलाची जन्मतारीख काय आहे, मुलीची जन्मतारीख काय आहे. हा एक भाग आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने केलेला आहे. दुसरा एक भाग असा आहे की वचनपत्र आम्ही मुलींकडनं भरून घेतो आहे. प्रत्येक गावामध्ये ज्या 16 ते 18 वर्षाच्या वयोगटातल्या मुली आहेत त्यांच्याकडनं वचनपत्र म्हणून भरतो. त्याच्यामध्ये आम्ही अंगणवाडी सेविकेची किंवा जेही कोणी व्हॉलंटियर्स असेल तिची सही घेतो. तिच्या सहीनी आणि पालकांच्या सहीनी वचनपत्र भरून घेतो आणि त्यात ती मुलगी लिहून देते की मी 18 वर्षाचं पूर्ण झाल्याशिवाय विवाह करणार नाही, असं त्याच्यामध्ये एक आहे. दुसरं जे निर्देश असायला पाहिजे, कारण 1098 हा जो चाइल्ड लाईनचा नंबर आहे, याच्यामध्ये आमचं असं म्हणणं आहे की बरेचदा कसं आहे, समाजाच्या भीतीपोटी विवाह जुळतातही, पण शासनापर्यंत त्याची नोंद होत नाही. त्याला कारण असं आहे की भीती असते, मी सांगितलं तर काय होईल. म्हणून याच्यासाठी ह्याची 1098 वर कोणीही नंबर करू शकतो. त्याची माहिती गोपनीय राहील, त्याचं नाव पण निदर्शनात येणार नाही आणि त्याच्यामार्फत आमच्याकडे या नोंदी संस्थेकडेही येतात आणि शासनाकडे पण येतात आणि त्याच्यात आम्हाला यश आलेलं आहे. यावेळेला आता 3 दिवसाच्या या मोहीममध्ये कसं उद्दिष्ट आपलं आहे? किती लोकांपर्यंत आपण पोहोचणार आहात आणि काय-काय त्यामध्ये अवेअरनेस केल्या जाणार? आमच्या संस्थेचं जे उद्दिष्ट आहे 1,00,000 लोकांपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. 100 गावामधनं आम्ही 1,00,000 लोकांपर्यंत पोहोचणार आहोत आणि आमचं जे उद्दिष्ट आहे, गावामधले व्हॉलंटियर्स जे आहेत, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, मदतनीस या सगळ्या, यांना आम्ही ऑलरेडी आमची सुरुवातीला ट्रेनिंग वगैरे सगळे देऊन झालेलं आहेत आणि शासनाने सुद्धा एक परिपत्रक काढलेलं आहे. ICDSनी काढलेलं आहे, एज्युकेशन डिपार्टमेंटनी काढलेलं आहे. त्याच्यानंतर CWC आहे, महिला बाल कल्याण अधिकारी आहे, यांनी सगळ्यांनी परिपत्रकं काढलेली आहेत आणि गावापर्यंत ती परिपत्रकं पोहोचलेली आहेत. त्यामुळे प्रत्येकजण गावामध्ये अलर्ट झालेला आहे की आपल्याला 27-28 तारखेला कार्यक्रमाचं नियोजन करायचं आहे. 27ला आमच्या शासनाच्या स्तरावर ज्या शपथ होत्या, त्याच आता गाव पातळीवर 28 तारखेला ग्रामपंचायतमध्ये बालविवाह मुक्त भारत याचा ठराव सुद्धा घ्यायचा आहे आणि याच्यासाठी सरपंच आणि सचिवांना तसे निर्देशही परिपत्रकाच्या वतीने देण्यात आलेले आहे. निश्चितच तर ह्या होत्या आपल्यासोबत संगीता गायकवाड, अस्मिता इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंटच्या पदाधिकारी आहेत. त्यांनी या ठिकाणी जे आहे बालविवाहमुक्त भारत या अंतर्गत मोहीम जी आहे 3 दिवसाची ही मोहीम त्यांनी सुरू केलेली आहे आणि या माध्यमातून बालविवाह रोखण्यासाठी त्यांनी कामाला देखील या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.